आहार विषयुक्त कसा होतो आणि हा विषयुक्त आहार घेतल्याने काय त्रास होऊ शकतो आणि कुठले आजार होऊ शकतात। आज या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की विषयुक्त आहार म्हणजे विरुद्ध अन्न नक्की काय असतं आणि कशा प्रकारे ते आपल्याला टाळता येईल। विरुद्ध अन्न म्हणजे नक्की काय की जे अन्न आपण घेतो आणि ते आपल्या धातूंच्या विरोधात काम करतात, आपल्या दोषांच्या विरोधात काम करतात आणि दोष आणि धातू यांना विशिएटेड करतात म्हणजे खराब करतात, यांना आपण विरुद्ध अन्न म्हणतो। विरुद्ध अन्न जे असतं ना ते बऱ्याच वेळेला आणि बऱ्याच लोकांना माहितीच नसतं की काय आहे आणि ते वर्षोनवर्ष घेत असतात आणि ते घेऊन नंतर अचानक एखाद्या दिवशी एक दुर्धर आजार होतो की जो बरा होणं अतिशय कठीण असतं। आहार घेताना जनरली आपण काही विचार करत नाही। सध्या फक्त आहाराचा विचार करायचा झाला तर फक्त एवढाच विचार केला जातो की एखाद्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स किती आहेत, प्रोटीन्स किती आहेत, म्हणजे प्रोटीनवरती तर जास्तच भर दिलं जातं की प्रोटीन पाहिजे प्रोटीन पाहिजे, प्रोटीन जात नाहीये। नंतर फायबर किती आहेत, नंतर फॅट किती आहेत, ह्याचा भरपूर प्रमाणामध्ये विचार होतो। पण त्या आहाराचा जो आपण आहार घेतोय त्याची गुण कोणती आहेत, ते शरीरामध्ये गेल्याच्या नंतर कशा प्रकारे रिएक्ट होतात, कशा प्रकारे काम करतात हे आपल्याला माहिती असणं खरंच गरजेचं आहे। आणि हे माहिती नसल्या कारणाने आपण जे हाताला लागेल ते खात असतो आणि जसं मिळेल तसं खात असतो। अनेक जण हे विरुद्ध अन्न कंटिन्यूअस खात असतात पण त्यांना काहीही त्रास नसतो, पण अचानक एखादा दिवस त्यांना काहीतरी त्रास व्हायला सुरुवात होते आणि मग तो जो त्रास असतो ना त्याचं उत्तर कुठेच सापडत नाही। सगळे ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल असतात, कसलाच त्रास नसतो, MRI करतो आपण, CT स्कॅन करतो, अनेक तपासण्या करतो पण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात। मग याचं उत्तर कुठेतरी अशा प्रकारच्याच विरुद्ध अन्नामध्ये लपलेलं असतं। विरुद्ध अन्न जे असतं ना हे कसं असतं ते तुम्हाला सांगतो मी की ज्या वेळेला आपण विरुद्ध अन्न घेतो ते पोटामध्ये जातं आणि ते मुळातच विष असल्या कारणाने ते शरीरात तसंच पडून राहतं, त्याच्यामध्ये ताकद अजिबात नसते आणि त्यामुळे शरीरात ते तसंच साठून राहतं आणि हळूहळू साठत ते भरपूर प्रमाणामध्ये साठून राहतं आणि मग ज्या वेळेला त्याला फेवरेबल कंडिशन मिळते त्यावेळेला ते वरती येतं आणि मग संपूर्ण शरीराला नष्ट करायला सुरुवात करतं। नष्ट करायला म्हणजे एखादा दुर्धर आजार निर्माण करतं आणि या दुर्धर आजाराची उत्तरं कुठेच नसतात, कुठल्याच डॉक्टरकडे नसतात आणि ती बरं होणं अतिशय कठीण असतं। मित्रांनो, हा व्हिडिओ पहिला माझा व्हिडिओ असेल की जो असा निगेटिव्ह बोलत आहे, म्हणजे थोडंसं या ठिकाणी मी निगेटिव्हच बोलत आहे। प्रत्येक वेळेला मी पॉझिटिव्ह बोलत असतो पण या व्हिडिओमध्ये मी थोडंसं निगेटिव्हच बोलत आहे। पण या व्हिडिओमध्ये मी जे सांगेन ती माहिती तुम्ही आत्मसात आणा, तुम्हाला नक्की चांगला फायदा होऊ शकतो। पण याचा फायदा जो होणार आहे ना तो आपल्याला समजणार नाही, कारण आपण एखादा आहार पदार्थ जो मी आता सांगेन तो जर आपण नाही घेतला तर पुढे जाऊन तुम्हाला दुर्धर आजार होणार नाहीये आणि तो आजार जर नाही झाला तर तुम्हाला समजणार कसं की त्या आहाराचा फायदा झालेला आहे का नाही। म्हणून आपल्याला नाही समजलेलंच बरं। पण मी या ठिकाणी तुम्हाला हे विरुद्ध अन्न कोणते आहेत हे मी सांगणार आहे जे आपण नित्य नियमाने आहारामध्ये घेत असतो आणि ते टाळणं खरंच गरजेचं असतं। सर्वात पहिला पदार्थ म्हणजे दुधाचे पदार्थ। दुधाचे सगळे पदार्थ नाही, दुधाबरोबर मिक्स केलेले पदार्थ, म्हणजे अनेक वेळेला मिल्कशेक आपण घेत असतो आणि हे मिल्कशेक ज्या वेळेला आपण दूध आणि फळ एकत्र करतो त्यावेळेला त्यांच्यापासून विरुद्ध अन्न क्रिएट होतं आणि ते शरीरामध्ये जातं। त्यानंतर दूध आणि मीठ हे एकत्र करून आपण खात असतो। तुम्ही म्हणाल की डॉक्टर आम्ही कधी दूध आणि मीठ एकत्र खात नाही, पण मी तुम्हाला सांगतो, आपण चपाती बनवतो घरी आणि चपातीमध्ये आपण मीठ टाकतो आणि ही मिठाची चपाती आपण चहा बरोबर खातो, म्हणजे दुधाच्या चहा बरोबर खातो किंवा दुधाबरोबर खातो, किंवा आपण भातामध्ये थोडंसं मीठ टाकतो आणि हाच भात आपण दुधाबरोबर खातो। तर हे जे आहे ना हे विरुद्ध अन्न आहे। आता तुम्ही म्हणाल की आम्ही लहानपणापासून चहा चपाती खातोय, आम्हाला काहीच झालं नाही। तर मित्रांनो, कसं असतं ना की आपल्या शरीराची इम्युनिटी कशी आहे, आपलं शरीर कसं बनलेलं आहे, आपण व्यायाम करतोय का। तुम्ही जर नित्य नियमाने व्यायाम करत असाल तर तुमचं कुठलंच विरुद्ध अन्न तुमच्या शरीरावरती काही परिणाम करणार नाही, हे सुद्धा तेवढंच खरं आहे। पण आपण व्यायाम करतो का? आपण बरेच वेळेला व्यायाम करतच नाही, आपलं काम बसूनच आणि आपल्याला व्यायामाकडे वेळच नसतो। त्यानंतर आपल्याला आणखीन एक सवय असते, गरम पदार्थ खायचे मग लगेच थंड पदार्थ खायचे, असे अल्टरनेट आपण कंटिन्यू चालवतो। म्हणजे जेवताना थंड पेय पिणं हे सुद्धा एक प्रकारचे विरुद्ध अन्न झालं। त्यानंतर सगळ्यात खराब जर कुठलं विरुद्ध अन्न असेल तर ते म्हणजे मध आणि गरम पाणी। मित्रांनो, जर तुम्ही बघाल मधमाशांचं जे पोळं असतं ना हे सुद्धा नेहमी सावलीतच असतं।
कुठल्याही झाडावरती ज्यावेळेला मधमाशांचं पोळं असतं ते सावलीमध्ये असतं, त्याचा सूर्याचा प्रकाश त्याच्यावरती जास्त वेळ राहत नाही अशा ठिकाणी हे असतं. त्याचबरोबर शहरामध्ये मधमाशांचं पोळं हे बिल्डिंग मध्ये बांधलं जातं, मग तिथे सुद्धा हे मधमाशांचं पोळं शक्यतो सावलीमध्येच असतं किंवा त्या ठिकाणी जास्त वेळ ऊन येणार नाही अशा ठिकाणी ते बांधतात. मधाचा आणि उन्हाचा म्हणजेच उष्णतेचा डायरेक्ट संपर्क झाला तरी सुद्धा ते मध चांगलं असू शकत नाही. म्हणून मध कधीच गरम करून घेऊ नये किंवा मध गरम पाण्याबरोबर सुद्धा घेऊ नये. अनेक जण हे पदार्थ घेतात. तुमच्यापैकी अनेक जण असं म्हणतील की हे काय सांगतायत, हे आम्ही तर नेहमी घेतो, आम्हाला काही त्रास नाही. पण मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगेन की हे विरुद्ध अन्न आहेत आणि ह्याच्यामुळे आजार होतात. अनेक वर्षांनी एखादा आजार होतो आणि मग आपल्याला समजतच नाही की नक्की हा झालाय कशामुळे, आणि त्याला इडिओपॅथिक आजार असं म्हटलं जातं. इडिओपॅथिक आजार म्हणजे काय की त्याचं नावच माहिती नाही. त्यानंतर गरम पदार्थ आणि थंड पदार्थ एकत्र करून खाणं, जसं की अनेक वेळेला सिझलिंग आईस्क्रीम दिलं जातं, ज्याच्यामध्ये गरम गरम चॉकलेट असतं, केक असतो आणि त्याच्यावरती थंड आईस्क्रीम असतं. हे दोन्ही ज्यावेळेला आपण एकत्र खातो ते सुद्धा विरुद्ध अन्न होऊ शकतं. आता या विरुद्ध अन्नाने कुठले आजार होतात, आयुर्वेदामध्ये कोणते आजार सांगितलेले आहेत हे आपण आता लक्षात घेऊया. सर्वात पहिला आजार म्हणजे त्वचारोग. त्वचारोग यामुळे होऊ शकतो. सोरायसिस सारखा दुर्धर आजार या कारणामुळे होतो आणि त्या सोरायसिसच्या रुग्णांना हे माहितीच नसते की आपल्या आहाराच्या सवयींमुळे हा त्रास झालेला आहे. त्यानंतर सांधेदुखीचा आजार, ज्या तरुण मुलांना सांधेदुखीचा त्रास होतो जसे की रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस, एसएलई असे हे जे आजार आहेत ना, हे सुद्धा या विरुद्ध अन्नामुळे होत असतात. ऍसिडिटीचा आजार, उलटी होणं, जुलाब होणं, आयबीएस सारखे आजार, अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखे आजार, हे असे जे आजार आहेत जे की दुर्धर आहेत ते आजार या विरुद्ध अन्नामुळे होत असतात. विरुद्ध अन्न घेतलं गेलं तर त्याच्यावरती काय उपाय करायचा, तर मित्रांनो आपलं शरीर आहे ना एवढं पण दुर्बल नसतं की तुम्ही दोनदा तीनदा विरुद्ध अन्न खाल्लं की लगेच त्रास होईल. आपलं शरीर सशक्त असतं, पण वर्षोनवर्ष असाच जर आहार आपण ठेवला तर ते शरीराला घातक ठरू शकतं. म्हणून वर्षोनवर्ष नियमित हे पदार्थ शक्यतो टाळा, घेऊ नका, मग तुम्हाला त्याचा काही त्रास होणार नाही. हा सगळ्यात पहिला उपाय. दुसरा उपाय म्हणजे नित्य नियमाने व्यायाम करा. व्यायाम केल्याने विरुद्ध अन्नाचा शरीरावरती परिणाम होते, कारण विरुद्ध अन्न जे असतं त्याच्यापासून जे विष तयार होतं त्याला गरविष म्हणतात आणि गरविष हे अतिशय दुर्बल विषांमध्ये येतं. आणि म्हणून जर तुम्ही व्यायाम केलात, नित्य नियमाने व्यायाम केला तर तुमची इम्युनिटी चांगली होईल आणि तुम्हाला याचा तुमच्या शरीरावर त्याचा काही परिणाम होणार नाही. तर मित्रांनो ही झाली विरुद्ध अन्नाची माहिती. आणि मी तुम्हाला सॉरी बोलतो की मी पहिला व्हिडिओ असा बनवलेला असेल की जो थोडासा निगेटिव्ह आहे, पण मी माझ्याकडे रुग्ण बघतो, माझ्याकडे रुग्ण येतात, त्यांना मी विचारतो प्रश्न, त्यावेळेला अशाच विरुद्ध अन्न पदार्थ खाण्याची सवय असलेले लोक माझ्या समोर येऊन बसतात आणि त्यांना अतिशय दुर्धर व्याधी असतात. त्या लोकांना सगळ्यात मोठा त्रास हा असतो की त्यांना माहितीच नसतं किंवा त्यांना समजतच नाहीये की आजार नक्की मला झाला तरी काय आहे. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत माझे, पण तरी सुद्धा हा आजार नक्की आहेत तरी काय. तर अशा लोकांसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. वात कमी करणारं फळ आंबा. मित्रांनो कदाचित तुम्ही हे कधी ऐकलेलं नसेल की वात आंबा कमी करतो, पण खरं सांगतो तुम्हाला की आंबा हा वात शामक आहे आणि आंबा हा पित्तवर्धक आहे. पण याच्यामध्ये सुद्धा पित्तवर्धक असण्याचे त्याचे काही ग्रेडेशन आहेत, त्याचे काही नियम आहेत, ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि आंब्याचे शरीरावरती काय परिणाम होतात, चांगले परिणाम काय आहेत आणि वाईट परिणाम काय आहेत, दोन्ही आपण जाणून घेणार आहोत. आंबा जे फळ आहे किंवा कुठलेही फळ घ्या, ते ज्यावेळेला कच्चं असतं त्यावेळेला त्याचे गुण वेगळे असतात आणि ते शरीरावरती वेगळं काम करतं. आणि ज्या वेळेला हेच फळ पिकतं त्यावेळेला त्याचे शरीरावरती वेगळ्या प्रकारे परिणाम होतो आणि त्याचे गुणधर्म सुद्धा बदलतात. तर तसंच हे आंब्याचं सुद्धा आहे. आंबा हे एकमेव फळ असं आहे की जे कच्चं असताना आपण आवडीने खातो. म्हणजे कैरी अनेक जणांना आवडत असते आणि ती बरेच जण आवडीने खात असतात, त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून सुद्धा खात असतात. तर सर्वात पहिले आपण कैरीबद्दल जाणून घेऊया. कैरी जी असते ना ही रक्त पित्तकारक आहे, म्हणजे रक्तामध्ये पित्त वाढवण्याचं काम करते. त्याचबरोबर कैरी ही वात वाढवते, वात कमी नाही करत. कैरी ही अत्यंत आंबट असते आणि स्वभावतः ही थंड आहे, पण थंड असूनही ही पित्त वाढवणारी आहे आणि त्याचबरोबर ती वात सुद्धा वाढवणारी आहे. कैरी ही स्वभावतः वृक्ष असते आणि त्याच्यामुळेच ती वात वाढवते. त्यामुळे कैरी हे खाणं टाळणं गरजेचं असतं. आता आपण बघूया पिकलेल्या आंब्याचे फायदे.
पिकलेला आंबा जो असतो ना, तो खरंच तुम्हाला सांगतो की आंबा जे फळांचा राजा मानलं जातं, तो उगाचच नाही, त्याचे गुण सुद्धा तसेच आहेत. आंबा म्हणजे पिकलेला जो आंबा असतो ना, हा काय करतो, हा वात कमी करण्यासाठी मदत करतो. आणि हाच पिकलेला आंबा जर झाडावर पिकलेला असेल तर तो अत्यंत वात कमी करणारा आहे. जर तो कृत्रिमरित्या पिकवलेला असेल तर तो तेवढ्या प्रमाणामध्ये वात कमी करत नाही. पण आंबा हा स्वभावतःच थंडच आहे, पण थंड असूनही तो पित्त कमी नाही करत, तो पित्त वाढवण्यासाठी मदत करतो. पण पिकलेला जो आंबा असतो ना, हा एवढ्या प्रमाणामध्ये पित्त वाढवत नाही, तो किंचित पित्त वाढवतो. त्यामुळे त्याचा काही पित्ताचा काही त्रास तसा काही जास्त प्रमाणामध्ये होत नाही. आणि एक गोष्ट बघा की आंबा हे फळ उन्हाळ्यामध्ये येतं. उन्हाळ्यामध्ये निसर्गामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता वाढलेली असते, वृक्षता वाढलेली असते. तर ही उष्णता वृक्षता कमी करण्यासाठी शीत आणि स्निग्ध असं फळ घेणं गरजेचं असतं. आणि आंब्यामध्ये 30 गुण असतात आणि ते पण कोणते, पिकलेल्या आंब्यामध्ये स्निग्ध गुण आणि शीत गुण असे दोन्ही असतात. आणि पित्त हे कमी प्रमाणामध्ये वाढवतं. त्याचबरोबर आंबा हे चांगल्या प्रकारे वातशामक आहे. आंबा हा प्रचंड प्रमाणामध्ये ताकद वाढवणारा फळ आहे. मित्रांनो, तुम्हीच बघा ना, उन्हाळ्यामध्ये आपण एकदम ड्रेन होऊन जातो, आपली ताकद एकदम कमी झालेली असते, शरीरामध्ये एकदम प्रमाणे डिहायड्रेशन झालेलं असतं. मग अशा वेळेला शरीराचं हायड्रेशन करेल, शरीराला ताकद देईल असं फळ कोणतं, तर ते म्हणजे आंबा. आंब्याचा एक दुर्गुण आहे, तो म्हणजे आंबा पचायला प्रचंड जड आहे. त्यामुळे जर तुम्ही आंबा प्रमाणामध्ये खाल्ला तर तो तुम्हाला काही त्रास देणार नाही. तो वात कमी करेल, शरीराची ताकद वाढवेल, शुक्रधातूची ताकद वाढवेल, हृदयाची ताकद वाढवेल. पण जर हाच आंबा अति प्रमाणात आपण खाल्ला, आता तुम्ही बघा की आंबा जो असतो ना, हा चवीला प्रचंड छान असतो आणि मस्त असतो. म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा असतो, थोडासा गोडपणा असतो आणि ह्या चवीची आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये आवड असते. आणि ती चव एवढी आवडते की आपण ते भरपूर प्रमाणात खातो. आणि साहजिकच आहे, आंबा हा फक्त 2 महिने असतो. मग 2 महिन्यामध्ये जेवढा जास्त खाता येतो तेवढे आपण खातो. मग त्याच्यापासून शरीरामध्ये विकार होतात. ज्या वेळेला तुम्ही आंबा जास्त प्रमाणामध्ये खाता, अति प्रमाणामध्ये खाता, त्यावेळेला तुम्हाला विकार होऊ शकतात. कोणते विकार, तर रक्तदृष्टीचे विकार होऊ शकतात. मग याच्यामध्ये चेहऱ्यावरती, शरीरावरती उबाळ येणं, अनेक वेळेला लहान मुलांच्या अंगावरती उबाळ येतात, त्याच्यामध्ये पू साठतो, जखमा होतात, आतमधूनच जखमा होतात, पिंपल्स वाढतात. मग आपण म्हणतो की अरे गरमी बाहेर पडली, पण ती जी गरमी जी बाहेर पडते ना, ती कशामुळे पडते, कारण आंबा हा पचायला जड आहे. आणि तो जड असल्या कारणाने ज्या वेळेला तो अपचन घडून आणतो त्यावेळेला तो रक्त खराब करतो आणि मग शरीरामध्ये त्रास व्हायला सुरुवात होते. ज्या वेळेला तुमच्या घरातील मुलं म्हणा किंवा मोठी माणसं म्हणा, जे पण कोण अति प्रमाणामध्ये आंबा खातात, त्यावेळेला त्याला अँटीडोट म्हणून जिऱ्याचा काढा बनवून द्यायला पाहिजे. जर तुम्ही आंब्याच्या वरती जिऱ्याचा काढा दिला तर त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. आता या आंब्यामध्ये आणखीन अनेक फायदे असतात बघा. आंब्याचं साल जर आपण सुकवलं आणि त्याचं चूर्ण बनवलं, आणि त्याला म्हणतो आपण आमचूर, तर आमचूर जे असतं ना, हे पोट साफ करण्यासाठी मदत करतात. आंब्याची जी कोय असते, त्या कोय जर तुम्ही फोडली आणि त्याच्या आतमधलं जे बी असतं ना, ते तुम्ही उगाळून उलटी होणाऱ्या रुग्णाला देऊ शकता. म्हणजे ज्याला सतत उलट्या होतात, अपचनामुळे उलटी होत आहे, सतत उलटी होत आहे, तर त्यांना तुम्ही ती बी, आंब्याच्या कोयाच्या आतमध्ये असणारी जी बी असते ना, ती उगाळून जर चाटवली तर त्याच्याने उलटी थांबू शकते. असं हे आंब्याचं फळ आहे की जे राजाप्रमाणेच वागत असतं, की ज्याचे गुण राजाप्रमाणेच आहेत. पण झाडावरती पिकलेला जो आंबा असतो ना, त्याचे गुण सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेले आहेत. आणि जो आंबा कृत्रिमरित्या पकवला जातो त्याचे पण फायदे असतात. तो काही नुकसान देत नाही तुम्हाला, पण तो जास्त प्रमाणामध्ये गोड असतो आणि त्याचबरोबर त्याला हीन मानलेला आहे, म्हणजे कमी दर्जाचं मानलेलं आहे. म्हणून झाडावरती पिकलेला जो आंबा तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये खायला मिळाला तर नक्की खावा. आणि तुम्हाला जर वाताचा त्रास असेल तर प्रमाणामध्ये आंबा खावा, तो वात कमी करायला हा आंबा मदत करेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. लग्न म्हटलं तर हळद आली आणि लग्नापेक्षा जास्त एन्जॉयमेंट ही हळदीलाच असते. हळद जी असते ना, ही लग्नाच्या 1 दिवस अगोदर असते. आणि या हळदीच्या कार्यक्रमामध्ये नवरा मुलगा आणि नवरी मुलगी या दोघांनाही हळद लावली जाते. त्याच्या मागचं कारणच असं आहे की हळद जी आहे ना, ही सौंदर्यवर्धक आहे. आणि ह्या दोघांनाही, म्हणजे नवरा मुलगा आणि नवरी मुलगी, या दोघांचं नवीन आयुष्य सुरू होणार असतं आणि त्यांना
सुंदर दिसण्यासाठी या हळदीचा वापर केला जातो। पण याचा वापर फक्त एवढ्यापुरती नाही आहे। हळद जी असते ना त्याचा दोन उपयोग असतात। एक तर ती सौंदर्यवर्धक आहे आणि दुसरं म्हणजे ती शुक्रवर्धक आहे, त्याचबरोबर गर्भाशय शोधक सुद्धा आहे। म्हणून ज्या वेळेला स्त्री आणि पुरुष या दोघांचं लग्न होतं त्यावेळेला शुक्रवर्धनासाठी या हळदीचा वापर केला जातो। या हळदीच्या वापरामध्ये ज्या वेळेला आपण फक्त बाहेरच्या शरीरावरती हळद लावतो त्यावेळेला ती इंटरनल घेणं सुद्धा महत्वाचं असतं आणि इंटरनल घेण्यासाठी आपल्याला मधाचा किंवा तुपाचा वापर करावा लागतो। पण ही प्रोसेस बरेच वेळेला कोणी फॉलो करत नाही, फक्त बाह्य शरीरावरती हळद लावली जाते का तर फक्त सौंदर्यवर्धक म्हणून। पण या हळदीचे अनेक फायदे आहेत। मित्रांनो, या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की जगभरामध्ये जेवढ्या वनस्पती आहेत ना त्या वनस्पतींमध्ये सगळ्यात जास्त रिसर्च जर कुठल्या वनस्पतीवरती झाले असतील तर त्यापैकी एक वनस्पती म्हणजे हळद। हळदीचे फायदेच एवढे आहेत आणि एवढे फायदे शास्त्रज्ञांना मिळत आहेत की त्याचा शरीरावरती खूप चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे आणि या हळदीमुळे अनेक विकार कमी होत आहेत। जसे की हळद हा अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करतो, अँटी फंगल म्हणून काम करतो, अँटी प्रोटोझोल म्हणून सुद्धा काम करतो आणि अँटी हेल्मेंथिक म्हणून सुद्धा काम करतो। आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर काय कसले शब्द वापरताय तुम्ही, तर हळद जी आहे ना ही बॅक्टेरियाला मारण्यासाठी काम करते, जंतांना मारण्यासाठी काम करते। अशा प्रकारे या हळदीचा वापर हा शास्त्रज्ञांनी केला आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट मिळालेले आहेत। आयुर्वेदामध्ये याच्याही पुढे जाऊन याचे फायदे सांगितलेले आहेत। सर्वात पहिलं म्हणजे हळदीचा जो वापर आहे ना हा आयुर्वेदामध्ये प्रामुख्याने त्वचेवर सांगितलेला आहे। त्वचा जी असते या त्वचेचे विकार ज्या वेळेला होतात त्यावेळेला त्या त्वचेच्या विकारातून बाहेर निघण्यासाठी हळदीचा वापर केला जातो। आता तुम्हाला मी सांगतो की अनेक लोकांच्या घरामध्ये मुली म्हणा किंवा मुलं म्हणा ही सुंदर दिसण्यासाठी हळदीचा लेप लावतात आणि त्याच्याने त्यांना वाटतं की आपण दुसऱ्या दिवशी सुंदर होऊन जाऊ। पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांची त्वचा ही स्निग्ध आहे, ऑइली आहे आणि ज्यांची प्रकृती ही कफ प्रकृती आहे त्या लोकांनी जर हळदीचा वापर केला तर त्यांच्या त्वचेला फायदा होणार आहे। पण त्याच बरोबर जर एखाद्याची वात प्रकृती आहे आणि एखाद्या मुलाची किंवा मुलीची स्किन जी आहे ना ही ड्राय आहे आणि त्यावेळेला त्याने जर हळदीचा वापर केला तर त्यांना त्याचा काही फायदा होणार नाही। आता बरेच वेळेला असं म्हटलं जातं की हळद लावली की गोरं होतं, हळद खा आणि हो गोरी अशी म्हण सुद्धा आहे। पण हळदीने गोरं व्हायला नाही होत, हळदीने तुमची त्वचा जी आहे ना त्याचा वर्ण सुधारतो, तुमच्या त्वचेवरची प्रभा सुधारते, त्वचेवरचं तेज वाढतं, त्वचेवरती स्मूथनेस वाढतो आणि त्वचेचा जो रंग आहे ना तो एकसारखा होऊन जातो। म्हणजेच काय तर हळद ही सौंदर्यवर्धक आहे। मग त्या ठिकाणी ती हळद गोरं करणं किंवा काळं करणं याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही आहे। फक्त तुमचा जो रंग आहे तोच रंग खुलून दिसावा आणि तुमची स्किन ही चांगली व्हावी यासाठी हळद वापरली जाते। हळद जी आहे ना ही स्वभावतः वृक्ष आहे आणि गरम आहे, त्यामुळे ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता ऑलरेडी आहे त्यांनी हळदीचा वापर करू नये, पण त्यांनी आंबे हळदीचा वापर करू शकतात कारण आंबे हळद ही काही प्रमाणामध्ये कमीत गरम आहे किंवा थंड आहे। सौंदर्यवर्धकामध्ये दोन वनस्पती येतात, एक म्हणजे हळद येते आणि दुसरं म्हणजे चंदन येते। पण चंदन जे आहे ना हे प्रचंड महाग आहे, त्यामुळे आपण सौंदर्यवर्धनासाठी अनेक वेळेला म्हणजे लग्नाच्याच वेळेला ज्यावेळेला हळदीचा कार्यक्रम असतो तोच कार्यक्रम आपण चंदनाचा सुद्धा करू शकतो। पण हळद ही कंपॅरेटिव्हली स्वस्त आहे आणि चंदन हे प्रचंड महाग आहे। पण चंदनाचा सौंदर्यावरती फरक हा जास्त चांगला असतो आणि जास्त प्रमाणामध्ये असतो। तुम्ही बघा ना चंदनाचा वास आणि हळदीचा वास दोघांचेही सुगंध चांगले असतात, पण चंदनाचा सुगंध जो असतो ना तो वेगळाच असतो। दोघांमध्येही बऱ्यापैकी साम्य आहे, फक्त हळद ही उष्ण असते आणि चंदन हे थंड असतं। हळदीचा वापर पोटासाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होतो। ज्यांना कफाची ऍसिडिटी झालेली आहे त्यांच्यासाठी हळदीचा खूप चांगल्या प्रकारे वापर होतो। ज्यांच्या पोटामध्ये जखमा झालेल्या असतात म्हणजे अल्सर झालेले असतात त्यांच्यासाठी सुद्धा हळद मधाबरोबर घेतली तर चांगला फायदा होऊ शकतो। त्याचबरोबर ज्यांच्या पोटामध्ये जंत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हळद खूप चांगल्या प्रकारे फायदा देते। आणि त्याचबरोबर ज्यांना असे त्वचे विकार झालेले आहेत जे की बाह्य त्वचेवरती नाहीये पण ती त्वचा खराब झालेली असते पण ती आतमधून खराब झालेली असते, म्हणजेच काय तर रक्त खराब झाल्या कारणाने झालेली जो त्वचा रोग असतो
तो रोग कमी करण्यासाठी हळदीचा इंटरनली वापर करणं गरजेचं असतं। अनेक वेळेला हळदीचं तेल बनवून दिलं जातं या त्वचा रोगांमध्ये। त्याचबरोबर त्वचा रोगांमध्ये लेप लावला म्हणजे हळदीचा लेप लावला तरी फायदा होतो, पण जर त्वचा रोग हा आतमधून झालेला असेल म्हणजे रक्त अशुद्ध होऊन झालेला असेल तर रक्त शुद्ध करण्यासाठी हळद जी असते ना ती इंटरनलीच घ्यावी लागते। हळदीचा वापर रक्त वाढवण्यासाठी सुद्धा केला जातो। त्याचबरोबर हळद हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरते आणि रक्तामध्ये जे कोलेस्ट्रॉल वाढतं, ट्रायग्लिसराईड वाढतं त्यांच्यासाठी सुद्धा हळदीचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला जातो। सर्वात महत्वाचं म्हणजे हळद जर आवळ्याच्या चूर्णाबरोबर वापरली म्हणजेच आवळ्याबरोबर जर वापरली तर त्याचा उपयोग डायबिटीस वरती खूप चांगल्या प्रकारे होतो। तर अशी ही हळदीची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा। पोट साफ होत नसेल तर इसबगोल घेणं हे आपल्याला लहानपणापासूनच माहिती असतं। अनेक जणांच्या घरामध्ये ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं पोट साफ होत नाही त्यावेळेला ती व्यक्ती इसबगोल घेते आणि ही पूर्वापार आलेली प्रथाच आहे। तर आज आपण इसबगोल याच वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत। बऱ्याच जणांना वाटतं इसबगोल म्हणजे काही पावडर किंवा चूर्ण अनेक वनस्पतींचं मिश्रण आहे, पण इसबगोल ही एक स्वतःच एक वेगळी वनस्पती आहे आणि या वनस्पतीचं नाव आहे अश्वगोलम। हो, ही एक वेगळीच वनस्पती आहे आणि या वनस्पतीचा वापर जास्त करून पोट साफ करण्यासाठी केला जातो। अनेक वेळेला आपण डॉक्टरांकडे सुद्धा ज्यावेळेला जातो आणि सतत क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असलेल्या रुग्णांना इसबगोल दिला जातो। इसबगोल जो असतो ना तो स्वभावतः पचायला जड आहे, गोड आहे आणि त्याचबरोबर तो पिच्छील आहे। पिच्छील म्हणजे असं चिकट आहे। तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण इसबगोल पाण्यामध्ये घालतो त्यावेळेला तो एकदम असा चिकट होऊन जातो। तर या चिकट गुणामुळे त्याच्यामध्ये स्निग्धता खूप जास्त असते आणि ज्या वेळेला आपण तो घेतो आपल्या संपूर्ण आतड्यांमध्ये स्निग्धता प्राप्त होते आणि ही स्निग्धता ज्या वेळेला प्राप्त होते त्यावेळेला जे आपण अन्न घेत असतो ते अन्न स्निग्ध असतं आणि त्याचा जो स्नेहांश असतो ना तो स्नेहांश रक्तामध्ये जास्त करून शोषला जात नाही। असं केल्याने काय होतं, असं केल्याने आपली जी स्टूल तयार होते म्हणजे जी संडास मोठ्या आतड्यांमध्ये तयार होते त्यांच्यामध्ये स्निग्धपणा जास्त राहतो, त्यांच्यामध्ये द्रवपणा जास्त राहतो आणि असं केल्या कारणाने असं होतं की स्टूलची मात्रा म्हणजे संडासाची मात्रा ही वाढते आणि ही वाढलेली मात्रा ही पूर्णपणे द्रव स्वरूपात असते आणि त्यामुळे पोट साफ होण्यासाठी किंवा पोटामध्ये जे जे काही राहिलेलं असेल, अशुद्धी राहिलेली असेल त्या बाहेर जाण्यासाठी मदत होते। म्हणजेच काय ते इसबगोल हे मलनिस्सारण करण्यासाठी मदत करते। त्याचबरोबर इसबगोलचा गुण आहे की इसबगोल हे थोडंसं पेरिस्टाल्टिक मुवमेंट सुद्धा वाढवतं। ही जी पेरिस्टाल्टिक मुवमेंट असते ना ही मोठ्या आतड्यांची वाढत असते आणि ही मोठ्या आतड्यांची पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणजे आतडे असे वेव्ह सारखे मूव्ह होत असतात, त्याला म्हणतात पेरिस्टाल्टिक मुवमेंट आणि ही मुवमेंट वाढल्या कारणाने त्या आतड्यांमध्ये जे जमा झालेलं मल असतं ते बाहेर निघण्यासाठी मदत होते आणि अशा कारणामुळे इसबगोल घेतल्यानंतर आपलं पोट साफ होतं। पण मित्रांनो फक्त इसबगोल पोट साफ करण्यासाठीच काम करतं का, तर नाही, त्याचे आणखीन काही फायदे आहेत ते आपण आता जाणून घेऊया। इसबगोल जे आहे ना हे वात आणि पित्त कमी करण्यासाठी मदत करतं, पण त्याच जोडीला ते कफ वाढवण्याचं काम करतं। पण कफ जर वाढवत जरी असला म्हणजे इसबगोल कफ वाढवत जरी असलं ना तरी सुद्धा ते कफ वाढवून कफाचं निस्सारण करणं म्हणजे कफ वाढवतं पण त्याचबरोबर कफ बाहेर काढून टाकण्याचं सुद्धा काम जास्त करतं। ज्या वेळेला आतड्यांमध्ये कफाचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं त्यावेळेला तोच कफ वाढवायचा आणि तो बाहेर काढून टाकायचं, असं हे वेगळ्या पद्धतीचं काम इसबगोल करतं। इसबगोलचे आणखीन काही फायदे आहेत ते म्हणजे असे की इसबगोल खोकल्यावरती चांगल्या प्रकारे काम करतं। ज्यांना सुका खोकला आहे, ज्यांना सतत पोटामधून आव पडत असते म्हणजे संडासाच्या वाटेतून आव पडत असते त्यांच्यासाठी इसबगोल खूप फायदेशीर आहे। इसबगोलचा आणखीन सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे जंतांवरचा आहे। ज्यांच्या आतड्यांमध्ये जंत प्रचंड प्रमाणात असतात ते जंत बाहेर काढून टाकण्याचं काम हे इसबगोल करतं। इसबगोलचं कामच आहे की पोट साफ करणं, मग त्याच वेळेला ज्या वेळेला आतड्यांमध्ये सुद्धा जंतांचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे पोटामध्ये दुखत असतं त्यावेळेला या इसबगोलचा चांगल्या प्रकारे वापर होतो। इसबगोल जे असतं ना हे ज्यांना खूप कडक संडासला होते
त्याचबरोबर ज्यांच्या पोटातून आव पडते त्या लोकांसाठी याचा वापर खूप चांगला होतो. पण ज्यांचं अपचन आहे, ज्यांना कळ मारून संडासला होत आहे, अशा लोकांनी इसबगोलचा वापर शक्यतो टाळावा. याच्याने काय होईल की ज्यांना पोटामध्ये ऑलरेडी कळ मारते, ही कळ का मारते, ज्या वेळेला आतड्यांमध्ये पिळवणूक होते त्यावेळेला पोटामध्ये कळ मारते आणि अशा वेळेला इसबगोल जर घेतलं तर आतड्यांमधली पिळवणूक जी आहे ना ही आणखीन जास्त प्रमाणामध्ये वाढेल आणि पोटामध्ये दुखणं जे आहे ना हे आणखीन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना कळ मारून संडासला होते किंवा कळ मारते पोटामध्ये पण पोट साफ होत नाही किंवा कडक संडासला होते, म्हणजे कुठल्याही कारणामुळे संडासला जाताना कळ मारून होते, त्यावेळेला इसबगोलचा वापर शक्यतो करू नये. तर अशी ही इसबगोलची माहिती, ज्याला संस्कृतमध्ये अश्वगोलम असं म्हणतात. तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. कारलं म्हटलं तर आपलं तोंड वाकडं होतं. काही लोकांना कारल्याची भाजी आवडते सुद्धा आणि काही लोक अजिबात आवडत नाही. का? कारण ती कडू असते. पण मित्रांनो, कारल्याचे शरीरावरती खूप चांगले फायदे आहेत आणि तसेच तोटे सुद्धा आहेत. प्रत्येक भाजी प्रत्येकाला चांगलीच वाटेल किंवा त्याला चांगलाच फायदा देईल असं काही जरुरी नसतं. अनेक वेळेला असा समज असतो की कारलं कडू असतं म्हणजे ते औषधी आहे, पण तसं नसतं. आपली शरीराची कोणती प्रकृती आहे त्याच्यावर ठरतं की तुम्हाला काय पचणार आहे आणि काय उपयुक्त ठरणार आहे. तर कारल्याचे गुणधर्म आपण या ठिकाणी जाणून घेऊया. कारलं पचायला हलकं असतं. स्वभावतः कारलं हे थंड आहे, पण कारलं हे वात वाढवणार आहे. कारलं हे वृक्ष आहे, शरीरामध्ये ड्रायनेस घडून आणतं. वृक्ष असल्या कारणाने रक्तामध्ये जर स्निग्धता जास्त वाढली असेल, म्हणजेच काय तर रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं असेल, मेदाचं प्रमाण वाढलं असेल, त्याचबरोबर ट्रायग्लिसराईड वाढलं असेल, तर कारल्याचा वापर केल्याने हे कमी होण्याची शक्यता असते. पण मित्रांनो, अनेक लोकांना सवय असते की सकाळी जॉगिंगला जातात किंवा वॉकिंगला जातात आणि त्यानंतर तिथे एक ज्यूसवाला असतो आणि त्या ज्यूसवाल्याकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस असतात. त्यामध्ये एक ज्यूस असतं ते म्हणजे कारल्याचं, आणि ते कारल्याचं ज्यूस मुद्दामून काही लोक पितात. पण तुम्हाला सांगतो, नुसतं कारल्याचं ज्यूस घेऊन तेवढा फायदा होत नाही, नुकसान होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण सकाळी सकाळी ज्या वेळेला आपण एखाद्या फळाचा ज्यूस पितो किंवा भाजीचा ज्यूस पितो, तो पचायला जड असतो आणि तो जड पचवण्यासाठी शरीराला सकाळी सकाळी प्रचंड ताकद लावावी लागते आणि त्यामुळे दिवसभर तुमची पचन क्रिया जी असते ना ही थंडच असते. थंड म्हणजे कार्यक्षम कमी असते. म्हणून सकाळी सकाळी ह्या अशा प्रकारचं ज्यूस पिणं शक्यतो टाळावं. त्याचबरोबर कारल्याचं जे ज्यूस असतं ना ते घेतल्याने संपूर्ण आतड्यांमध्ये वृक्षता वाढण्याची शक्यता ही जास्त असते आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते. काही लोकांना कारल्याचं ज्यूस घेतल्या कारणाने ते कडू असतं, कडू असल्या कारणाने ते मार्गावरच मोकळं करणार असतं आणि त्यामुळे त्यांचं पोट साफ होतं. पण ज्यांच्या शरीरामध्ये काही मार्गावरच नाही, जे हेल्दी आहेत, त्यांनी जर नुसतं ते घेतलं तर त्यांना कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त असते. म्हणून कारलं ज्या वेळेला तुम्ही घ्याल त्यावेळेला ते भाजीच्या स्वरूपामध्ये घ्या आणि शक्यतो कारल्याचा जर तुम्हाला जास्त वापर करून घ्यायचा असेल, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की कारलं हे मला जास्त फायदा देईल, कारलं मला आवडतं, तर कारल्याची रस्स्याची भाजी करा आणि कारल्याची भाजी केल्याच्या नंतर त्याच्यातून जो आपण ज्यूस त्याचा काढून टाकतो तो न काढता तशीच्या तशी त्याची रस्सा भाजी करा, म्हणजे पातळ भाजी करा. त्याच्याने काय होईल, कारल्याचं जे काही सत्व आहे ना ते त्या रस्स्यामध्ये येईल आणि त्याचा तुमच्या शरीराला चांगला फायदा होईल आणि त्याचबरोबर ते पचायला हलकं असल्या कारणाने ते शरीरामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करेल. कारल्याचा आणखीन एक उपयोग असतो ते रक्त शुद्धकर आहे, त्याचबरोबर जंत मारण्यासाठी उपयोग होतो. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला ताप येतो त्यावेळेला काय खायचं हा प्रश्न असतो. गेल्या वेळेला आपण पडवळीच्या भाजीमध्ये बघितलेलंच आहे की ताप आला असेल तर पडवळीच्या भाजीचं सूप द्या, तसंच ताप आला असेल तर कारल्याच्या भाजीचं सूप द्या. कारल्याच्या भाजीचं सूप तेवढं चवदार लागत नाही, पण अनेक वेळेला ज्या वेळेला ताप येतो त्यावेळेला तोंडाला काहीच चव नसते आणि त्यामुळे त्यावेळेला जर तुम्ही कारल्याच्या भाजीचं सूप दिलं तर त्या रुग्णाला त्याची चव सुद्धा समजणार नाही आणि ते कडवट होण्याचा प्रश्नच येत नाही. पण ज्या वेळेला तुम्ही सूप बनवता त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळू शकता, मीठ टाकू शकता, काही इतर मसाले टाकू शकता, याच्याने चव थोडीफार चांगली होऊ शकते आणि रुग्णाचा ताप हा लवकरात लवकर बरं व्हायला मदत होऊ शकते. कारल्याचा वापर हा रक्तशुद्धीसाठी केला जातो, त्यामुळे ती त्वचा रोगावरती खूप चांगल्या प्रकारे कार्य करते.
त्याचबरोबर कारलं हे डायबिटीस मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा देऊ शकतं। पण लक्षात घ्या, कारल्याचं ज्यूस पिण्यापेक्षा कारल्याची रस्स्याची भाजी घ्या, त्याचा जास्त चांगला फायदा होऊ शकतो। कारल्याचा आणखीन एक वापर आहे, तो कदाचित तुम्हाला माहिती नसेल, तो म्हणजे असा की कारलं जे आहे ना, हे जखम भरून काढण्यासाठी मदत करतं। एखाद्याला जर घरामध्ये कोणाला जखम झाली असेल, ती लवकर भरत नसेल, तर कारल्याचा लेप म्हणजे कारल्याची भाजी जी असते ना, ती चेचून चेचून त्याची पेस्ट तयार करून त्याचा जर लेप तुम्ही त्याच्यावर लावलात तर ती जखम भरण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं। आता हा लेप कसा लावायचा, तर ती चेचायची आणि जखमेवर लावायचा आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर तो धुवून काढायचा। किंवा कारल्याची जी भाजी असते त्याचा जो स्वरस असतो, त्या स्वरसाने ती जखम धुवायची, याच्याने चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा।